आप देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। आताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हमारा संकल्प विकसित भारत, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लवकरच भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि म्हणून त्या आजोबांचे नातू पण मोठे झाले आणि म्हणून त्या रेशन कार्डाचं विभाजन करणं मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल। साधारणपणे शहर आणि तालुक्यामध्ये 8,500 कुटुंबांना रेशन कार्ड आपण मिळवून दिलेला आहे। हा ड्राईव्ह गेल्या काही महिन्यांच्या पासून आपण संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये त्या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। आपल्याला माहिती आहे काही निराधार योजना सरकारच्या माध्यमातून त्याला मानधन पेन्शन दिलं जात आहे आणि आता 1,500 रुपये करण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे आणि नुसतं निर्णय नाही केला, 6 महिन्याच्या पासून संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। म्हटलं तर ते 1,500 रुपये खूप मोठी रक्कम आहे अशातला भाग नाही, परंतु म्हटलं तर ते 1,500 रुपये सुद्धा अतिशय मोलाचे आहेत। ती आमची आजी, ते आमचे आजोबा, त्या 1,500 रुपये। माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या कार्यकर्त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजल्या पाहिजे ज्यांनी अथक कष्ट केले, मेहनत केली, स्वतः डबा घेऊन त्या गावामध्ये त्या गल्लीमध्ये जातात, दिवसभर बसून कागदपत्रांची पूर्तता करतात। एक साधा जर योजनेचा लाभ मिळवायचा राहिला तर तो लाभार्थी 10 वेळेस हेलपाटे मारतो आणि शेवटी नान टाकून देतो आणि ती योजना बी नको आणि ते हेलपाटे पण नको। पूर्वी काही दलाल लोक हे काम करायचे, होत असतात 2-2, 5-5 हजार रुपये। आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा फोटो काढण्यापुरता राहणार नाही, तर जसं आज प्रत्यक्ष कृतीमधून त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो आहे, आणखी अनेक लाभार्थ्यांना हा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणादायी हा कार्यक्रम असणार आहे। एवढंच या निमित्ताने मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो। आपण एवढ्या मोठ्या संख्येने, मला माहिती आहे की जागेचं प्रभाग कार्यालयाचे मध्ये जे काही ऐतिहासिक वास्तू आहे त्याच्यामुळे त्याला आपण काही धक्का लावू शकत नाही। आपली जुनी इमारत आहे। तात्यासाहेब, आपली ही जी जुनी शाळा होती महानगरपालिकेची, लवकरच या शाळेचं रूपांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांच्या नावाने लहान विद्यार्थिनींच्या पासून तर ज्येष्ठ भगिनींच्यासाठी फक्त महिला स्पेशल एका वेळेस त्यांचं स्मारक तर आपण करतोच आहोत, स्वातंत्र्य वीरांचं स्मारक पण आपण करतो आहोत, परंतु एका वेळेस किमान 500 मुली महिला इथं अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था आपण इकडे करतो आहोत आणि त्याचं लवकरच लोकार्पण आपण करतो आहोत। आता हे प्रभाग कार्यालय त्याच्यासाठी पण आपण सरकारकडून निधी मंजूर करून आलेला आहे। थोडं रस्ता अप्रोचचा प्रॉब्लेम आहे कारण जागा पाठीमागे आहे आपली, त्याच्यातनं पण आपण मार्ग काढतो आहोत आणि एक संपूर्ण शहराच्या या भागाच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचं एक मोठं प्रभाग कार्यालय पण आपण त्याचं काम समोरच्या जागेमध्ये सुरू करतो आहोत। मोठी जागा आहे आणि म्हणून आपण बघत असाल केंद्राच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, या योजनेच्या माध्यमातून आपल्या मालेगाव शहराचा पण विकास साध्य होतो आहे, आपल्या तालुक्याचा पण विकास साध्य होतो आहे आणि तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत त्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी काम करतो आहोत। एवढंच या निमित्ताने सांगतो। परत एकदा सर्व विभागाच्या अधिकारी महोदयांना
जे प्रमुख आहेत त्यांना माझी विनंती असणार आहे, जी तळमळ माननीय प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या मनामध्ये आहे, जी तळमळ माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मनामध्ये जी तळमळ आहे, ती तळमळ शेवटच्या झोपडीतल्या माणसाच्या पर्यंत प्रत्यक्ष कृतीमधून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण कार्य करावं. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.